बातमी आता नाशिकमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार हिरामण खोसकर यांचा मुलगा वामन खोसकर यांनी शिवसेना त्र्यंबकेश्वर तालुका प्रमुखाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय। रवींद्र भोये यांनी हिरामण खोसकर आणि वामन खोसकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। त्र्यंबकेश्वर तालुक्यात मोठा भ्रष्टाचार सुरू असून त्यावर आवाज उठवू नये म्हणून धमकावलं जात असल्याचा आरोप भोये यांनी केलाय। या धमकीची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल होतीये, मात्र एनडीटीव्ही मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। ही ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे आणि कशा प्रकारे धमकी देण्यात आली आहे पाहूया। हॅलो 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 हा रविबा बोलतोय। हा बोल। काय त्या मीटिंग मध्ये माझ्या नावाचं खापर फोडायचा काय संबंध आहे भाऊ? ए चल तू डोकं लावू नको गं, बस। नाही नाही डोकं नाही, माझं नाव घ्यायचं काय राईट आहे? मी तुमचं नाव घेतो का? ए तू जास्त शहाणपणा, तुझं नाव कोणी घेतलंय? मीटिंग मध्ये माझं नाव घ्यायचं काय गरज आहे का? मी काय मी तू काय काय बस तू मी तुम्हाला मी फोन तरी करतोय का? तू मला डोकं लावू नको हं? तू तेव्हा वाचलाय, तू आता वाचणार नाही। काय काय तू तेव्हा मला शिवाय दिलाय ना, आता शिस्तीत राह। कधी? तू जर मला खासदारकीच्या इलेक्शनला अरे तू जर बाबा आता रे, मला मी तुझं नाव घेतोय का हे सांग पहिलं। ए तुझं नाव कोणी घेतलं? म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? तू एक मिनिट, ज्यांनी सांगितलं ना तुला, मी काय म्हणतो, खासदारकी होऊन गेले आता 2 वर्ष, त्यानंतर तू आज मला काय तू मला शिवाय देतो का? शिवाय नाही, तुला कोणी सांगितलं मी तुझं नाव घेतलं? काय काय तुझं नाव घेतलं तुला आज कोणी सांगितलं? विश्रामगृहावरती मला माझ्या नावाचं रवी भोयरचं त्याची लायक आहे हे मला सांगायची काय गरज होती का? रवी भोये तूच एकटा आहे का? काय काय तूच एकटा आहे का रवी भोये? माझं नाव घेण्याचं मी फोन करतो का? मी तुमचं नाव घेतो का? तू माझ्या नादी लागू नको, मी तुला आता सांगतो। मी तुमच्या नादी लागायचं काय करणार आहे माझं तुम्ही? काय काय तू समोर ये, तुला दाखवतो। कुठे येऊ? बोलतो नाही नाही तू ऐक माझं काय म्हणणं, तुझं नाव घेतलं नाही, तू इथं ये, मग तू माझ्या समोर बोल। कोणी सांगितलं तुला? आणि माझ्या समोर बोल। तू डोकं लावू नको माझ्याशी, तुला आता सांगतो। माझं नाव घेतलं नाही तुम्ही कशाला फोन करेल? माझं नाव घेऊ नका ना। अरे तुला कोणी सांगितलं रे? काय काय तुला कोणी सांगितलं? तिथं मीटिंग मध्ये अनेक लोक होते ना। अरे हो ना, असू दे ना, आम्हाला सांगणार आहेत ना कुणीतरी आमचे। अरे आहे ना, मग माझ्या समोर आणि मी तुझं काय नाव घेतलंय? मी तुझं काय नाव घेतलंय ना, आणि बोलताना का वामन भाऊ व्यवस्थित बोलायचं, व्यवस्थित आहे। मी जर तुमचं नाव घेत नाही ना तर माझं नाव घ्यायचं नाही। तुला ओळखत पण नाही मी। चल ठेव फोन। दरम्यान रवींद्र भोये यांनी वामन खोसकर यांच्यावर नेमके काय आरोप केलेत तेही पाहूया। आरोप एकच आहे, जर काय खुलेआम जर आमदार चिरंजीव अशा पद्धतीत दमदाटी देतात, जीव मारण्याच्या धमक्या देतात, आज त्यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे आणि आज तालुक्यामध्ये अनेक चुकीच्या पद्धतीने त्यांचे जे चुकीचे कामकाज आहे ते आम्ही उघड करतो आणि उघड केल्यानंतर मग त्यांना ते सहन होत नाही की आमच्या विरोधात कोणी बोलू नये, याच्यामुळे त्यांचा तो राग मनामध्ये धरून ते मला माझ्याविषयी अशा पद्धतीची मागणी काय त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा। जर लोकशाहीमध्ये जर अशा पद्धतीची वागणूक चालत असेल तर लोकशाहीची ही थट्टा झालेली आहे। आणि वास्तविक पाहता कालच्या मीटिंगचा आमदार महोदयांना हे अधिकार आहे, पण त्यांच्या चिरंजीवाचा त्या मीटिंगचा काही संबंध नाही।